दिल्लीत अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। अमित शाह आणि फडणवीस यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। BL संतोष यांचीही फडणवीसांनी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। दिल्लीत फडणवीसांच्या केंद्रीय नेत्यांसोबत भेटीगाठी देखील झाल्याचं कळतंय। तर काल देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते आणि त्याच दरम्यान तब्बल 1.5 तास अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचं कळतंय। तसंच इतर केंद्रीय नेत्यांसोबत देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी देखील झालेल्या आहेत। तर खातेवाटप आणि मंत्रिमंडळ संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची काल दिल्लीमध्ये बैठक पार पडली। तब्बल 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय। राज्यामधील खातेवाटपाचा तिढा तसंच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडून। उर्वशी, काल अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर ही चर्चा झाल्याचं कळतंय। नेमकं कोणाच्या पोटात किती खाते आणि किती मिनिस्टर्स आहेत, जे मंत्री आहेत ज्यांना शपथ लवकरच घ्यायला हवं, या सगळ्या गोष्टींना घेऊन ही बैठक झाली आहे। 1.5 तासाची ही बैठक होती, ज्यात देवेंद्र फडणवीस स्वतः, JP नड्डा आणि बरोबरच ह्या दोघांची जी बैठक आहे ती अमित शाह यांच्याकडे झाली। त्याच्या पहिले आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस जे दिल्ली दौऱ्यावर होते त्यांनी संघटन मंत्री महामंत्री BL संतोष आणि शिवप्रकाश यांच्याही भेटी त्यांनी घेतल्या भाजप मुख्य कार्यालयामध्ये। आणि भाजप विस्तार कार्यालयात त्यांनी कोणत्या प्रकाराने एक मंत्रिमंडळ होणार, कोणकोणाचे नाव असतील, शिवसेनाच्या पोटी किती खाते द्यायचे, कोणते खाते द्यायचे, अजित पवारांच्या गटाला किती खाते आणि कोणते खाते, या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा झाली आहे। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमित शहाकडे पोहोचले, जिथे JP नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत तेही होते। नेमकं काय एक फॉर्म्युला असणार मंत्रिमंडळाचा, त्याला घेऊन चर्चा झाली। नक्कीच उर्वशी, 1.5 तास चर्चा झालेली आहे, त्यामुळे या चर्चेमधून नेमकं काय निष्पन्न होतं हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।